आज आम्ही चाललो आहे बदलापूरचा राजा बघायला, म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला। तर स्टेशनला गणपती बाप्पा बसतात 10 दिवस गणेश चतुर्थीच्या दिवशी येतात ते, आणि खूप यात्रा असते आमच्या इथे। हे बघा तुम्ही गर्दी बघू शकता, पूर्ण इथून लाईन असते दर्शनासाठी। आणि आता चला आपण दर्शन घेऊ। खूप गर्दी होती, लाईन होती, त्यामुळे लाईनीत उभं नाही राहिलो कारण की घरी लवकर जायचं होतं। तर दर्शन घेतलं। तर चला मग, आणि हे बघा खूप स्टॉल असतात बायकांसाठी, तर काय घ्यावं आणि काय नाही असं असतं। तर खूप प्रकारचे कपडे, ज्वेलरी, सँडल्स, शूज, नंतर घराचं सामान भरपूर, असं खूप काही प्रकार असतो इथे। आणि हे खाण्याचे स्टॉल आहेत सगळे, आपल्याला खायला काही घ्यायचं असेल इथे टॅटूवाले सुद्धा बसलेले असतात। तर आणि इथून पाही लाईन असते। आणि हे कपड्यांचे सगळे स्टॉल, आपण कपडे पण छान रिजनेबल 50-50 रुपयाला इथे टी शर्ट भेटतात वापरायचे। तुम्हाला खरं वाटणार नाही, पण खरं आहे, 50-50 रुपयाला अक्षरशः टी शर्ट आहे। तर खूप स्वस्त आणि खूप रिजनेबल रेटमध्ये इथे घरातल्या वस्तू असतात विकण्यासाठी। तर नक्की तुम्ही पण नक्की येऊन बघा बदलापूरला आमच्या गणपतीच्या दर्शनाला आणि आमच्या यात्रेला। तर चला मग आता जाऊया आणि पटकन दर्शन घेऊ आणि मग थोड्या वेळ यात्रा फिरूया, कारण की घरी लवकर जायचं आहे आणि हिवाळ्यात असल्यामुळे अंधाराही खूप लवकर होतो। तर हे बघा आपले गणपती बाप्पा, बदलापूरचा राजा आहे हा। आणि हे बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे, भव्य मूर्ती आहे आणि खूपच सुंदर आहे। तर आणि डेकोरेशन तर खूप प्रचंड सुंदर केलं होतं यांनी। आणि आलो, दर्शन घेऊन आलो। आणि हे बघा मला तडका मारण्यासाठी छोटंसं भांडं घ्यायचं होतं, तर तेच प्राईस विचारते। तर बघूया कुठे आपल्याला आपल्या रिजनेबल याच्यात भेटतं का। चला मग आता दाखवते तुम्हाला आमची बदलापूरची यात्रा। तर हे बघा लहान मुलांसाठी खेळणी आहेत, नंतर घरात डेकोरेशनसाठी तर तुम्हाला एवढ्या वस्तू भेटतील, तर तुम्ही विचार कराल की काय घेऊ आणि काय नाही, खूपच आहे। लहान मुलांसाठी खेळणी म्हणा, हे बघा रांगोळ्यांचे सगळे असे रेडीमेड रांगोळ्या आहे बघा, किती सुंदर आहे। तर नक्की या तुम्ही। आणि हे आपले पायपुसणी असतात, आणि हे देवांच्या नावाचे जे बोर्ड असतात ते आहे। तर असे खूप प्रकार तुम्हाला बघायला भेटतील। आणि हेत्विकला पाळण्यात बसवलं होतं, तुम्हाला इथे पाळणे पण भरपूर दिसतील, लहान मोठ्यांचं सगळ्यांचे आहे। असे थीम पार्क म्हणा, हे असे खूप निघाले आहे आता। पण यात्रा म्हणजे यात्रा असते, आणि माझ्या लहानपणाची आठवण आहे यात्रा, आम्ही खूप जायचो। आणि त्यावेळेस काहीतरी यात्रेचं महत्त्व म्हणजे खूप वेगळंच होतं, खूप एन्जॉय करायचो। यात्रा म्हणजे खूपच एक्सायटेड असायचो यात्रा म्हणजे म्हटले की। आणि चला मग आता यात्रा संपली, आता आलो घरी आणि आत्ता जस्ट पोचलो। आणि हे मी घेतली, ही माझी शॉपिंग आहे। हेत्विकसाठी काही पॅन्ट्स घेतल्या होत्या आणि काही कपडे घेतले होते त्याला रेग्युलर वापरण्यासाठी। पॅन्ट्स, हे एक शर्ट आणि पॅन्ट घेतलेला सेट, खूप रिजनेबल याच्यात मला 150-150 रुपयामध्ये हे पडले आहेत। तर छान आहे, क्वालिटीसुद्धा छान आहे। हे मी पॅन्ट जो घेतला तो मला 100 रुपयात पडला, आणि हे तळण्यासाठी पॉपकॉर्न सारखे घेतलेत।